सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. पद मिळवणं सोपं असतं, पण त्या पदाला प्रतिष्ठा मिळवून देणं कठीण असतं. आणि प्रतिष्ठा, सन्मान हा मागून नव्हे तर कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि चारित्र्यानं कमवावा लागतो. याच विचारधारेवर आयुष्याची वाटचाल करणारे, सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे आणि सामान्य कुटुंबातून उच्च पदापर्यंतचा प्रवास मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर करणारे जतच्या भूमीतील व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रभाकर उर्फ राजू अण्णू कोळी. 17 ऑगस्ट 1970 रोजी जतच्या सर्वसामान्य कोळी परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्री अण्णू कोळी हे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत सेवक पदावर निष्ठेनं सेवा बजावत होते. सामान्य नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडताना त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. 4 मुलांचं संगोपन करत त्यांनी मुलांना स्वावलंबी बनवलं. वडिलांची ही तळमळ आणि प्रामाणिकपणा पाहून राजू कोळी यांच्या मनातही सहकार क्षेत्रातील बँकेत अधिकारी होण्याचं स्वप्न निर्माण झालं. 12वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर अवघ्या 18व्या वर्षी 1990 साली ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक म्हणून रुजू झाले. नोकरीसोबत अधिकारी होण्याचं स्वप्न कायम ठेवत त्यांनी विविध परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांच्या कार्याची दखल घेत 2009 साली शाखा अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. एळवी इथं शाखा अधिकारी म्हणून त्यांनी शेतकरी, खातेदार आणि सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. 2010 साली फील्ड ऑफिसर तर 2014 साली तालुका विभागीय अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनच्या वतीनं मुंबई इथं आदर्श अधिकारी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. 2019 साली सांगली जिल्हा वसुली विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी 100% वसुलीची कामगिरी करून कार्यक्षमतेची छाप उमटवली. त्यानंतर जिल्हा सहकारी देखरेख संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी सहकार क्षेत्राला दिशा देण्याचा प्रयत्न केला. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांना समाजरत्न पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर मंचाचा आदर्श पुरस्कार आणि बँकेचा आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाला. तत्कालीन माजी चेअरमन विलासराव शिंदे यांच्या शुभ हस्ते आदर्श कर्मचारी पुरस्कारांनी त्यांना गौरव झाला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक पारितोषिके मिळवून दिली. सध्या ते तालुका विभागीय अधिकारी तसेच जिल्हा सहकारी देखरेख या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर रयत बँक एम्प्लॉई क्रेडिट सोसायटीचे चेअरमन म्हणून ते जबाबदारी सांभाळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सभासदांना 13% विक्रमी लाभांश वाटप करण्यात आला. सहकारासोबतच त्यांना अध्यात्माची ही विशेष गोडी आहे. सिद्धकला भजनी मंडळ ट्रस्टच्या वतीनं जत येथील कलावती माता मंदिरात आयोजित आध्यात्मिक महासमारंभाच्या आयोजनात त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून मोठं योगदान आहे. एक सर्वसामान्य लिपिकापासून शाखा अधिकारी, फील्ड ऑफिसर, तालुका विभागीय अधिकारी, वसुली विभाग प्रमुख आणि जिल्हा सहकारी देखरेख संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा मेहनत, जिद्द आणि कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवाजीराव वाघ तसेच सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि संचालक वर्गाकडून त्यांच्या कार्याचा गौरव करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात येतात. अशा श्री प्रभाकर उर्फ राजू अण्णू कोळी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा. सर्वसामान्य लिपिक ते उच्च अधिकारी आणि सहकारासोबत अध्यात्माची नाळ जपणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास जन्मदिनाच्या लाख शुभेच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.